हिंदू राष्ट्र समन्वय समिती, हिंदू जनजागृती संघटना, रणरागिणी शाखा आणि अशा इतर हिंदू जनजागृती समिती जितक्या म्हणून शाखा स्थापित केल्यात, जितके म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्य करतायत, या सगळ्यांच्या कार्याला सर्वप्रथम करोडो प्रणाम. आता या सगळ्या हिंदू राष्ट्र अधिवक्ता संघटना पण आहे, समिती आहे, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती या नावाने सुद्धा कार्य सुरू आहे. या सगळ्या इवन रणरागिणी शाखा यांना धरून आपल्या 5 ते 6 या संघटना आणि समित्या एका कारणासाठी झटत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यामध्ये जे पुरातन एक वडाचं झाड आहे, त्या झाडाला वटपौर्णिमेच्या दिवशी त्याचे पूजन करायला हिंदू स्त्रियांना बंदी घालण्यात आली होती, सरकारतर्फे, पुरातत्व खात्यातर्फे. याच्या विरुद्ध लढा सुरू होता आणि आज त्या लढ्याला यश मिळाले. परंपरागत ज्या झाडाला वटपौर्णिमेला हिंदू स्त्रिया मनोभावे येऊन पूजायच्या, त्याला पुरातत्व खात्याने बंदी घातली आणि मग रक्तामधल्या थेंबाथेंबात जिथं हिंदुत्वच वाहत असतं, अशा संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ही बोच सतत मनात जाणवत होती. आणि म्हणूनच या सगळ्या हिंदू जनजागृती संघटना घ्या किंवा ही अधिवक्ता समिती घ्या किंवा रणरागिणीची समिती घ्या, या सगळ्या लोकांनी निवेदनं द्यायचं सपाटा सुरू केला. मग त्यात पुण्यातले कमिशनर, मुख्यमंत्री, पुरातत्व खात्याचे जो कोणी संबंधित मंत्री असतील त्यांना, पुरातत्व खात्याला एक निवेदन, असं ज्या ठिकाणी आपल्याला दरवाजे ठोठावल्यानंतर न्याय मिळू शकतो, अशा प्रत्येक ठिकाणी या समितीच्या सर्व सदस्यांनी, या समितीच्या सर्व अध्यक्ष लोकांनी जे काही परिश्रम घेतले, त्या निवेदनाचा पाठपुरावा केला आणि आपल्या धर्माच्या जी काही परंपरा आहे ती राखण्यासाठी रात्रंदिवस ही लोक झटत होती. त्या सर्व गोष्टींना मनःपूर्वक प्रत्येक हिंदू व्यक्तीने प्रणामच केला पाहिजे आणि या प्रत्येक संघटनेच्या प्रत्येक झटलेल्या पदाधिकाऱ्यांचे तसेच सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदनही करणं प्रत्येक हिंदूला जमलंच पाहिजे, झालंच पाहिजे. हो, ज्या ठिकाणी म्हणून तुमच्या धर्मासाठी भगवी पताका हातात घेऊन कोणी लढतंय, प्रसंगी तलवारीचे वार झेलतंय, कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, या हिंदुत्वासाठी. हजारो वर्षाची परंपरा असलेल्या या आपल्या भारत देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी जर धडपड करायची असेल तर अशा या संघटनांना पाठबळ मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं मला तरी वाटतं. जे काही कार्य आज हिंदू जनजागृती संघटना आणि हिंदू राष्ट्र अधिवक्ता संघटना, रणरागिणी शाखा, इतर काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जे काही याबाबतीत प्रयत्न केले आहेत, महात्मा फुलेंच्या वाड्यातील वडाला जे काही साखळदंडांनी जखडून ठेवण्याचा एक मनसुबा इतर लोकांनी आपला पूर्ण करून घेतला होता, पुरातत्व खात्याच्या आधारे त्याला आता कुठेतरी त्या साखळदंडांना मुक्ती मिळाली आहे. म्हणजेच वटपौर्णिमा आपण आता नेहमीप्रमाणे, सालोसालप्रमाणे जी काही शेकडो वर्षाची परंपरा त्या वडाच्या भोवती आपल्या या हिंदू स्त्रिया फेर धरायच्या, 7 जन्मी मला हाच पती हवा, अशा काही आणाभाका त्या वडाच्या झाडाला दोरी बांधून जी काही वटपूजा केली जाते वटपौर्णिमेला, त्याला आता त्या ठिकाणी बंदी जी होती ती बंदी उठलेली आहे, याचीसुद्धा प्रत्येक हिंदू स्त्रीने नक्की नोंद घ्यावी
आणि जे काही परंपरागत आपली ही पूजा अर्चा तिथं सुरू आहे ती नक्की सुरू ठेवावी. सर्व वटसावित्रींना मनःपूर्वक अभिनंदन करतो आहे. कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे पुन्हा एकदा प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाचे सुद्धा या गोष्टीसाठी अभिनंदन करतो. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगेन की प्रत्येकाच्या मनामध्ये जोपर्यंत धर्मनिष्ठा वाढत नाही, प्रत्येक व्यक्ती आपल्या या हिंदुत्वासाठी, हिंदू धर्म टिकवण्यासाठी घरातून बाहेर पडत नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या या सनातन संस्कृतीच्या विषयी प्रेम उत्पन्न होत नाही, आपल्या मंदिरात चालणाऱ्या पूजा अर्चा यांच्याविषयी जर हिंदू व्यक्तीच इकडे तिकडे जाऊन टिंगलटवाळी करत असेल, ते जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तुमच्या धर्माला नक्कीच धोका आहे असंच मला सांगावंसं वाटतं. तोपर्यंत तुमच्या दारामध्ये तलवारी घेऊन लोक जमा होतीलच. कारण जोपर्यंत तुम्ही धार्मिक एकता दाखवत नाही, तुमच्या धर्माचं श्रेष्ठत्व समाजाला तुम्ही अधोरेखित करून सांगत नाही, जोपर्यंत तुम्हीच तुमच्या धर्माची टिंगल करणं सोडून देत नाहीत, तोपर्यंत मला नाही वाटत की या धर्माच्या बाबतीत, धार्मिक कार्यांच्या बाबतीत, धार्मिक जे काही आत्ता उत्थान चालू आहे त्याच्या बाबतीत खूप मोठी प्रगतीची झेप आपल्याला घेता येईल असं वाटत नाही. कारण ही कमतरता प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस, आता हे छोटंसं घ्या, वडाच्या झाडाला साखळदंड लावलेत, हजारो लाखो हिंदूंना या पुणे शहरात माहिती आहे. पण या आंदोलनात वेळ काढून मी माझ्या धर्मासाठी आज 4 तास देतो आहे असं म्हणून किती लोक या आंदोलनात सहभागी झाले, हा मोठा गूढ प्रश्न आहे. या परिस्थितीमध्ये जोपर्यंत थोडासा बदल होत नाही, बदल कशा प्रकारे पाहिजे, सकारात्मक प्रकारे पाहिजे. जर आपल्या धर्माचं कुठेतरी खच्चीकरण होतं आहे, ते खच्चीकरण होऊ नये याच्यासाठी जर 4 लोक कुठे राबत असतील, आंदोलन करत असतील, कुठे काही निवेदन द्यायला जाणार असतील, तर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपासच्या सनातन संस्कृती जपणाऱ्या काही संघटना असतील, काही छोट्या छोट्या समिती असतील, भले तुम्ही किती का छोट्या गावात राहा, भले तुम्ही एक 15 लोकांची समिती स्थापन करा, पण त्यातल्या एकाने तरी अशा प्रत्येक आंदोलनात आवर्जून येऊन धर्मासाठी वाटेल ते, अगदी वाटेल ते नका करू, साध्या साध्या अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करा, जेणेकरून आज जो वारकरी संप्रदाय शेकडो किलोमीटरचा प्रवास करत चालत, पावसाची तमा न बाळगता, वादळ वारा पाऊस काहीही असो, पहा ती परंपरा आणि ते आषाढी वारीला जाणं, या वारकऱ्यांची संख्या कशी दिवसेंदिवस वाढत गेली. का वाढत गेली? का तर धर्माबद्दलचा अभिमान, आपल्या आपल्या संप्रदायाबद्दलचा अभिमान, त्या विठुरायाच्या भेटीची ओढ, आणि मग खांद्यावर भगवी पताका घेतली की मग हा वारकरी निघतो. अशी ही जी परंपरा आपली टिकून आहे, अशा परंपरा टिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलासुद्धा आपला पाठिंबा नेहमीच असला पाहिजे. त्याच्यामुळं कुठेतरी धार्मिक जागृती प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होणं नितांत गरजेचं आहे. पुनश्च हिंदुत्वनिष्ठ प्रत्येक संघटना आणि समितीचं कवी प्रवीत शो या चॅनलतर्फे, या प्रवीतर्फे, या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्यातल्या वडाचं तुम्ही संरक्षण केलं, तिथं चालू असलेल्या परंपरेला पुन्हा एकदा कंटिन्युटी मिळते, तिथे आपण वटपौर्णिमेच्या पूजा परत साजऱ्या करू शकणार आहोत, असा विजय त्यांनी मिळवला आहे. त्या प्रित्यर्थ या प्रत्येक संघटनेचा, प्रत्येक या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांना पाठबळ दिलेल्या प्रत्येक हिंदू सदस्याचा खूप खूप मला अभिमान वाटतो. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन. अशा घटना सतत आपल्या इथं घडल्या पाहिजेत. जिथं जिथं म्हणून तुमच्या हिंदू धर्माला बांधलं गेलं आहे, तिथून त्याची मुक्तता केली पाहिजे. चलो, आशा करते हैं मथुरा और काशी ये भी अयोध्या जैसा एक अच्छा सा मंदिर मथुरा में भी बनेगा और काशी में भी बनेगा. इसी आशा के साथ चलता हूँ. आपण आहोत का आहोत? हिंदू धर्म जिवंत आहे म्हणून आहोत. त्यामुळं आपण जिवंत असण्याचा पुरावा या धर्मासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला देता येईल तेव्हा तुम्ही नक्की द्याल,
याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. जय श्रीराम.